नारळ खवणं चालू आहे आणि गणपतीचा वार म्हटलं तुम्हाला समजलं असेलच काय बनतं. आणि आता सारणात आपण आंब्याचा रस घातलेला आहे ना, सुगंध बाप येतोय बाई, मला जाम मस्त मळून घेतलेलं आहे आपण. स्वतः यांनी सारण भरलं आणि पाकळ्या पाडायला घेतात. मोदक हे वा गावा क्लास ना क्लास. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज गणपतीचा वार आहे. आज स्पेशल दिवस आहे ॲक्च्युली, अंगारकीचा दिवस आहे. हा व्हिडिओ खूप लेट येईल पण अंगारकीचा दिवस आहे आज. आणि आज अंगारकीचा दिवस पण आहे आणि प्लस हे काय चाललंय, नारळ खोटे नारळ आणलं कसं तरी. मग बालाजीचं दुकान बंद आहे, इकडचं दुसरे दोन्ही दुकानं बंद आहेत. खालून आणलं पूर्ण नारळ जाऊन. मी बोलते नंतर जातानाच तेव्हा परत उतरून दुकानात नको. मार्केटमध्ये बघितलं तर मार्केटमध्ये सगळं हे पण नव्हतं काय तिकडे. नारळ खवणं चालू आहे आणि गणपतीचा वार म्हटलं तुम्हाला समजलं असेलच काय बनतंय. काय बनतंय? हा, पण आज वेगळं सारण आहे. काय सारण आहे? मोदक सारण आहे. नाही आंबा सारण. काय सारण आहे? मोदक सारण आहे. ऐका, आंब्याचे मोदक. आंब्याचे मोदक मोदकाचेच आहेत, उकडीचेच आहेत, पण ते आंबा फ्लेवरचे आहेत. हिने आता आम्ही गेलो होतो मार्केटला आणि गुरुवारच्या मार्केटमधनं मस्त आहे की आंबे आणलेत. हापूस नाही आहेत. तो बोलतो हापूस हापूस एकदम हापूस वगैरे त्यांनी काहीतरी बनवला. एक तर बाई माहितीये का, रत्नागिरी हा, हापूस आंबे घेऊन मला बोलते रत्नागिरी का हापूस आहे, रत्नागिरी का हापूस. मी म्हटलं ठीक आहे बाय, आम्हाला सांगा, तुम्ही कोकणी माणसाला सांगा रत्नागिरीचा हापूस कसा असतो ते. आणि ते आंबे मिळाले, त्याचा मस्त आता रस काढून घेतला. ते आंबे मार्केटला आम्ही गेल्यानंतर घेतले. हां, स्नेहा बाहेर घरी गेली होती माहेरी तिच्या, आणि मी आणि मम्मीने तेव्हा एक आंबा कापून खाल्ला होता. थोडासा पिकायचा राहिला होता पण मस्त लागत होता. आता काल आम्ही खाल्ला तो आंबा पूर्ण पिकला होता, म्हणून मग ते आता फ्रीजमध्ये ठेवलेत आंबे, कारण जास्त बाहेर खराब होतील. आणि 200 रुपये काहीतरी अर्धा डझन मिळाला. 400 रुपये डझन होता आंबा, 200 रुपयाला 6 मिळाले. म्हणजे स्वस्तात, खूप स्वस्तात पडले आंबे आणि भारी वाटतात ते आंबे. नाही, कर्नाटक हापूस पण दिसायला सेम हापूस सारखा असतो ऑलमोस्ट, पण तो पण वेगळा. हा वेगळाच आंबा आहे, हा हापूस नाहीच आहे, हा वेगळाच आहे आंबा कुठला तरी. पण मोठे मोठे साईज चांगली आहे. थांबा तुम्हाला आंबा दाखवतो एकदम इथं. हां, आणि हा एक तर चोखायचा आंबा पण नाही आहे, ही साईज आहे ती. हे आंबे आहेत ते मस्त आंबे आहेत. हे एवढा साईजचा आंबा आहे, छान. हा, आणि हा हापूस नाही आहे, पण हा काय माहिती नाही. एक आम्ही जो कापला होता तो थोडासा असा खराबसर असा निघाला आतून, पण तेवढं चालू शकतं. त्याची कोळेला ना असे केस जास्त. हा, पण हा केशरी पण नाहीये. केशरीला पूर्णच केसाळ असतो, त्यामुळे याचा पूर्ण आता हे काढून घेतलंय आपण. आता यातलं थोडंसं म्हणजे 40% भाग आपण पिठात टाकणार आहे आणि बाकीचं 60% भाग सारणात टाकून आटवायचं आहे. ते पूर्ण सुकवायचं. तुला सारण सुकं लागतं ना पूर्ण ते आपल्याला. मग आज कसं करणार मग? कारण नेहमी आपल्या याच्यात फक्त खोबरं आणि गुळ असतं, मग आज कसं करणार वेगळं? आंबा टाकून पण होईल का तेवढं सुकं? सुकवायला लागेल ना तेवढं आपल्याला. 2-3 चमचेच आपण पल्प टाकणार आहे, जास्त नाही टाकणार. नाही, जास्त टाकायचं. पिठाला पिठाला कलर येण्यासाठी थोडासा, आणि सारणात बाकीचा उरलेला जो सुकवायचा पूर्ण आपल्याला ना. ते मी आता मध्ये एक रीलमध्ये एक रेसिपी बघितली होती, एका बाईची होती, तिने पूर्ण अशा आंब्याचे मोदक केले. त्यावेळी म्हटलं मला पाहिजेत, काही करून खायचेत, कारण आंबा पण आवडीचा आणि मोदक पण आवडीचे आहेत. तर म्हटलं दोघांचं काहीतरी मिक्स करून. हे काय ते काय त्याचं लोणी काढायचं? अच्छा, गाठी शेव बनवते त्याची. बरं ठीक आहे, चालेल. आता बघू पुढचं काय आहे ते. नारळ तर खाऊन झालं, पुढे काय गुळ टाकायचं गोडाला. मी 2च खाणार मोदक. पण ॲक्च्युली कार्यक्रम असा झाला की आम्ही संतोष काकांकडे गेलो होतो, त्यावेळेला ना एक नारळ मिळाला होता, आणि तो नारळ झाला होता, नारळ होता पूर्ण आपला अख्खा नारळ. मग त्याचं पूर्ण ते बाहेरचं आवरण काढून मग आतला नारळ मिळाला. तो नारळ फोडला आणि तो नारळ आतून असं सुकत चालला होता, म्हणून आम्हाला दुसरा नारळ आणावा लागला खाली जाऊन. आणि आता इथे रस पूर्ण हे करून घेतला. अरे त्याचे गाठी आहेत ना आतमध्ये, थोडेसे राहू दे गाठी. तुला ठेवणार. हा ना, पिठाला नको, पिठाला पूर्ण पातळ लागेल. मला वाटतं पिठासाठी ना तो ह्याच्यात लावून घ्यायला लागेल मिक्सरमध्ये. नाही, ह्याच्यात पण होईल ते. बरं, तेवढा नाही येत रे, पिळून काढलाय तेवढा. हे रसाचं काम झालंय. बाहेर खोबरं खाऊन होते. सारणाची तर काय प्रोसिजर थोडी वेगळी करायची ते आपण बघूया. चला, काय होतं सुशील तुला? हे बघ काय केलं आपण. हा, असं बारीक पूर्ण घेऊ करायचं. चमचाभर. नाही, तुला हलवलं नाही. आज फक्त डायरेक्ट मोदक खायचे. तुझं आधीच जेवण झालं वाटतं. कुचलं खूप कुचकस कसं. मम्मीला झालंय काहीतरी कार्यक्रम बहुतेक पिझ्झा. हे तिजोरीत ठेवलेली गोष्ट काहीतरी.
हो करायचं ना ते. थोडीशी खूप मग ते करतो. ते घेईल नस नाही करायला. किती घे? 7-8 काजू घे, 7-8 बदाम घे, थोडासा पिस्ता घे. हे काय? हे ओलं भेळ. खोबरं 2 वाटा होतं. मला वाटलं भेळ बनवलीस तुला. मिक्स करून ठेवलं ना की मग जरा चांगलं असतं ते. गुळ आणि त्याच्यामध्ये पाणी सुटतं ना, मग हां. ते बाजूला होतं. आणि आपलं मेन म्हणजे इकडे त्या 2 आपण पूर्ण बारीक करून घेतलं मिक्सरला, कारण मी बघितलं तर त्याची पूर्ण ना पेस्ट हे नव्हती झाली. आता कसं पूर्ण तो एकदम एकजीव झाला बारीक, त्यामुळे पिठामध्ये पण एकदम मस्त इझिली मिक्स होईल. सारणात ॲक्च्युली थोडासा खडाखडासारखं राहिला असं चाललं असतं, कारण ते शिजवायचं. पिठाला कसं नंतर आपल्याला त्याचं ते पारी बनवायची आहे, तर ते नीट हे झालं पाहिजे. हे मम्मी काहीतरी काय हफीम टाकलं मम्मीने थोडं. खसखस थोडीशी चमचा. बाबा एवढे पैसे होईल झालं आपण कधी मलाच नाही कळलं. तुमच्याकडे कुठून येतोय पैसा का काय काय माहिती. कोणाकडे? तुमच्याकडे आंब्याचे मोदक पण हं. बनवले होते काही लोक म्हणलेलं असतात. तेच ना, रोज आहे. लोक काय काय रूह अफजा वापरतात, गुलाब पाणी वापरतात, रोज फ्लेवरचे बनवतात, कशाची बनवतात. खसखशीचं काळं काय आहे? खसखस असेल काळी. काळी खसखस. हेच बघायचं राहिलं होतं आयुष्यात. हे मिक्स केलेलं. हां पण काय प्रमाण काय आहे? 2 वाटी ओलं खोबरं हां ओलेलं आणि 1 वाटी गूळ. 2 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी गुळ. आता ते गुळ प्रमाण तुझं तेवढंच घ्यायचं असतं. आंब्यावरती पण डिपेंड करतं का काय कसं? हां. ॲक्च्युली हे आपण पण मम्मीने केलेत आधी, पण आता बऱ्याच वर्षांपूर्वी केलं त्यामुळे कदाचित तिला पण थोडंसं आठवत नसेल किंवा काय माहिती नाही. आता मी पण बघितले मध्ये रीलमध्ये, म्हणून मग आपण कल्पना मांडली की आपण करून बघूया. आता प्रमाण तर बरोबरच आहे, मला काय वाटत नाही असं काय चुकीचं. आणि थोडेसे गोड होतील जर काय एक्स्ट्रा झालेत तर. आणि हा आंबा जरा आता वेगळा, हा हापूस नाही आहे. टाकून. हां आणि आता सारणात आपण आंब्याचा रस घातलेला आहे. आता हे 2 आंबे होते, तुम्हाला आंब्यांची साईज दाखवली मगाशी. आता परत एकदा दाखवतो पाहिजे तर ते हे 2 आंबे ही साईज आहे. आणि ह्यांचा आपण रस काढून घेतला. तर तो पूर्ण रस काढून ही जी मीडियम साईजची वाटी आहे ती भरून घातली. आणि एवढा रस त्यातला उरलेला आहे अजून, त्यामुळे हे जरा बेतानेच घालायचं. हे जरा अति नाही घालायचं रस आपल्याला, कारण मग तो सुकवायचा नंतर, कारण तो सुकला कलर मस्त. बघ ना, पिवळा मस्त छान. हे असे आपण मिक्स पण बनवू शकतो ना. मिक्स म्हणजे आतमध्ये आंब्याचं सारण, बाहेरून वेगळा फ्लेवर, असं काहीतरी. चॉकलेट तसं करून. शी चॉकलेट नाही, चॉकलेट माझं फेवरेट आहे. तुम्हाला दिसेल इकडे घरात आईस्क्रीम आणून ठेवलं चॉकलेट वगैरे, ते फेवरेट आहे, तो प्रश्न नाही आहे. पण आंब्याबरोबर आणि मोदकामध्ये चॉकलेट येऊ नयेच ना. मला नाही आवडत चॉकलेट. मला पण नाही आवडत. बाबा माणसातलं कोण आहे? मला स्ट्रॉबेरी फ्लेवर सगळ्यात आवडतो. आंबे असू दे, ओय, आंबे शपथ असू वास दे. येतोय आंब्याचा. येतोय ना? आणि हे आंबे थोडेसे आंबटसर आहेत ना, त्यामुळे- आंबट आहेत मगाशी मी खाऊन हा त्यामुळे परफेक्ट तो अति गोड नाहीये आंबा. याचा रस बनवला ते बघितलं का खाऊन थोडं? नाही आता बघा चाकून पाहिजे. बघ ग चाकून झालं काय? आंबा थोडासा चाकून. तुम्हाला काय बोलला? हा स्नेहा गोड आहे का आंबट आहे? ओके ओके, एवढा पण आंबट नाही आणि एवढा पण गोड. म्हणजे आंबा आहे, हा नावाप्रमाणे आंबा आहे तो. ड्रायफ्रूट. हा हे काजू बदाम आणि पिस्ता, श्रीमंतीचं लक्षण. माझ्याकडे नाही पैसा बाई, ह्यांच्याकडे कुठं नाही तो काय माहिती. अजून अप्रेझल पण झालं नाही माझं. ए कमवणारा तूच आहेस. ह्यांच्याकडे ही बघ, ही कोकम खाते. चुप रे. ह्या बाईला येड लागलाय. घे हे भाई म्हणजे तू कोकम का खाते का? गावचा आहे. हा हे आपले गावचे आणले कोकम बरं का. आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, आपली खेडची सिरीज, आम्ही मस्तपैकी सगळ्या काय काय गोष्टी घेतल्या तिकडनं. काय काय घेतलंस ग? ते दाखवलं ना आपण. काजू घेतले, ते काजू संपवलं आणि सगळे काय ते भाजी बिजी बनवून. खडखडे लाडू. हा फणसाची चिप्स आहेत आपल्याकडे ते अजून ना. आहेत संपले. नाही आपले आहेत, आपले संपले. पण हे आहेत ना आपण आणलेले, ते कुठे घेऊन गेले. देऊन पण गेलीस ते? अरे हो, ते देऊन पण आलीस नाही का? त्यांनी खाल्ले का? मम्मीने बाई अर्धे आत्ता संपले, पप्पांसाठी ठेवलेच नाही. असं नका करू रे, त्या बिचारा माणसाचं काय ते. आता सारण सुकवून घेऊया आपण छान मस्तपैकी, आणि मग ह्याच्यानंतर पायरीच्या पिठाच्या तयारीला लागू. उकडची काढायची त्याच्या. वेलची चला जायफळ पूड. थोडीशी टाकायला लागेल ना. हाय काढली पाहिजे. तुला विचारलेलं बरं, नाही तर म्हणशील मँगो फ्लेवर. नाही थोडीशी पाहिजे. तुम्ही वेलची जायफळ फ्लेवरची आणि त्यात थोडासा मँगो टाकाल, असं कराल मोदक. मँगो मग फ्लेवर आहे. हा. वेलची जायफळ पूड कशाला? ती बघ भावा, हे बघ एवढी टाकतात. एरवी मला न सांगतात तेव्हा टाकतात, तेव्हा एवढीच टाकतेस काय? आता ते साधे असतात नेहमीचे म्हणून. जास्तच वेलची जायफळची चव ही अजून वर आहे, ती मिक्स व्हायची अजून.
आणि हे किती आपलं कडकड एकदम सुकवायचं आहे काय? थोडं अजून सुकवायचं. मला सुगंध घेऊ दे जरा याचा. हे जाड पातेले आहेत ना कढई, त्याच्यात मग आजच ठेवलं ना तर ते अजून जास्त ड्राय होतं. हो, dry होतं. म्हणून कारण ते heat- लगेच ताटात काढून सुकाय हे करायला ठेवलं थंड व्हायला. हा. आणि असं पण गुळ आहे तो आता आटला एवढा, त्यामुळे तो थंड होईल तसा सुकत जाईल ना तो. हा. त्याचा पण नाही ना सुगंध बाप येतोय भाई, मला जाम मजा आली. मस्त बनणार आहे काय ते. चला आता आपण उकडच्या तयारीला लागू आणि सारण सुकट ठेवूया. किती परतायचं अजून हे? थोडं ओलसर वाटतं. हम्म. चांगलं वाटतं. मग आता आपण डायरेक्ट सुकलेलं दाखवायचं तुम्हाला. चला तर मोदक आपले काढून झाले तिकडे. आपलं मोदक बोलतोय, सारण आपलं झालंय सुकवून. आता ते मम्मी थंड करायला ठेव. थंड करायला जरा ठेवणार आणि सोबत आपण उकडची तयारी करणार. नाही खरवडलंच चालेल, मी शेवटचा राहिलेला खाऊ शकतो काय? सारणातलं. हो. काहीच नाही ठेवलं ना मी तर आहे तर बाजू. ते जाड आहे म्हणून त्याला ते सुकू शकतो. आता आपण हे ठेवणार थंड करायला. कलर पण छान आला पिवळा, असा ऑरेंजिश आलाय. व्हिडिओत तुम्हाला पिवळा सर दिसेल, तर मस्त असा ऑरेंजिश कलर आला असा. पिवळं दिसतंय. बघ ना पिवळा दिसतो ह्याच्यात. तिकडून सावली दिसते. काही इथे हे बघ ना पिवळाच दिसतो तो तरी पण. मग आता आपण उकडची तयारी करून घेऊ आणि ह्याला ठेवा गार करायला. चला पाणी अरे हो. ठेवलं. पाणी ठेवलंय कशासाठी? सूप बनवायला, उकड काढायला, उकड काढायला. मोदकाची उकड. त्यात हा आणि ह्याचं काय ते ज्यूस बघायला लागेल ना काय आणि कसं. 1.5 ग्लास पीठ घेतलंय ना आपण, मग 1.25 ग्लास पाणी टाकलंय. हा, आणि हे पाव ग्लास तरी हे होईल ना. रस होईल आंब्याचा. हा. आणि या पारीला फक्त फ्लेवर म्हणजे थोडासा सुगंध आणि कलरसाठी टाकायचं आहे आपल्याला. बाकी मेन फ्लेवर तर तुमचा सारणातच आहे. पण मी काय म्हणते, आपलं सारण आपलं नॉर्मल आणि पिठातच फक्त आंबा टाकला असता. तेवढा फ्लेवर येणार नाही ना. पिठात जास्त आंब्याचा फ्लेवर टाकलं असतं ते पीठ नाही बनणार. नाहीतर मग सारणात आंबा आणि बाहेरचं पांढरस असं पण करू शकतो, असं पण करू शकतो. तूप 1 चमचा. असं मल्टी कलर दिसते ना, 2 कलर. पण नको ते मला कसे बनवू शकतो? बोरिंग. आंब्याचे तर आंब्यासारखे दिसले. मेन कसं असतं, पहिल्यांदा तू व्हिज्युअली कुठली गोष्ट खातेस. मँगो मोदक तुला पिवळ्यात नाही दिसला, तुला कसं काय कळेल तो मँगो मोदक आहे? ते अंड्यासारखं होईल मग मोदक, बाहेरून पांढरं आणि आतून पिवळं साखर पाहिजे. ना? टाकतात ना आता, टाका आता मला काय ते विचार वर पिठात गोडीसाठी थोडीशी. तू मोदक नाही खाणार आहे? नाही. दोनच तू करायचे. डाएट वर आहे, तुझ्या वाटणीचे मोदक मला. डिंगरे मोदक- डिंगरे 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 मोदक बनणार आहेत 20, त्यातले 6 मोदक माझे आहेत. हा. आणि मी संध्याकाळी जाणार आहे वॉकला, त्यात मी डबल वॉक करून येणार आहे. नाही ना, असं नसतं. त्यामुळे Diet तेवढ्या असतो तेवढ्या बाबा. कॅलरीज माझ्या बर्न होतील, तेवढ्या मी खाऊ शकतो आरामशीर. खायचं, पण तेवढं व्यायाम करायचं. तेवढी कॅलरीज घालवायची आपण, म्हणून त्यासाठीच मी करतो. नाही भाई, पण फरक तर पडलाय भाई मला. रस. माझे रस घातलेला आहे थोडासा रस आंब्याचा. तुझ्या वाटणीचे मोदक माझे. गबरे. बाबू चमचा मी त्यातच धुतो. म्हणजे आहे तिकडे बेसिन आपल्याकडे. कशाला फुकट घालायचं तेवढं तरी रस. बाबू चालेल, अजून 2 आंबे आहेत. ते छान मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. आता उकळ आली आहे पाण्याला, त्यात आता उकळमध्ये आपण पीठ घालायचं आणि असं वाजवायचं असतं. ते काय काय माहिती का? वाजवायचं नुसतंच नाही ते, विनाकारण पीठ चिकटलेलं. मला वाटलं असं म्हणून लोक म्हणतील आमचं सगळं पीठ आलं तरी पण ते वाजवायचं होतं. बाईने वाजवलं होतं, आम्ही पण वाजवतो. पिठाला पण कलर आला मस्त. येणार छान कलर. आत्ता तर तो थोडं पांढरट दिसेल. एकदा मोदक पूर्ण उकडले की अजून पूर्ण ते येल्लो दिसतील मस्त वेगळे. हे पूर्ण उकड आता मिक्स करून घ्यायचे ना. यात फक्त आपल्याला मिक्सच करायची, ते मळायची नंतरच आहे. गरम गरम पीठ मळायला लागतं जरा, ते असं काहीतरी कार्यक्रम आहे तो. गरजेचंच. तर हे उकड आपण घेतले मस्त भिजवून सगळे. 5 मिनिटं झाकण ठेव. आणि उकडू पीठ. चला 5 मिनिटं झाकण ठेवून गायब होऊ. मंडळी 5 मिनिटं झाली आपली, झाकण काढले आणि आता उकड आपण काढून घेतो. इकडून दाखव ना. असू दे. हे पण खरवडून घ्यायचं मस्त आहे की काहीच वेस्ट नाही करायचं. आजचं नुसतं पीठ पण खायला छान लागेल. हो, त्यात थोडी साखर पण आहे. आंबा साखरेमुळे पिठाला पण जरा गोडवा येतो. छान आहे. हे काय ग्लासाने करायचं काय बारीक? ग्लासाने करायचं, कारण मग हाताने करायला आपले हात काय स्टीलचे बनलेले नाही आहेत. जरा ते कशाला? पाणी लागलंच तर अच्छा अच्छा. मळायला.
कलर फेका नाही, कलर आता निघेल व कसा जेव्हा हा, मळशील तेव्हा. शिजल्यावर मला वाटतं येईल हा, मळल्यावर पण आता मळशील तेव्हा येईल ना. आता सध्या ते पांढरं पीठ जरा आहे वरती. दिसतंय मग दिसतंय. मला ते एडिटमध्ये थोडंसं त्याचं सॅच्युरेशन वाढवायला लागेल, कारण की ह्याच्यात जो रिअलमध्ये दिसतोय कलर तो ह्याच्यात व्हिडिओत कमी दिसतोय कलर. हो. पांढरट दिसतंय त्याच्यात जास्त. हे ते झाले पिवळसर, मस्त वाटतं. पण थोडा अजून रस मला वाटतं चालला असता कदाचित. ते मस्त आपण मळून घेऊया छान याच्याने आणि मग नंतर हाताने मळायचं आहे आपल्याला. ते ग्लासने मळून झालं. अजून पीठ गरमच आहे काय? आणि त्या हाताने गरम गरमच मळावं लागतं. थोडं बहिणाबाईंची आठवण येते नेहमी, असं काय असेल त्यावेळेला. कोण? बहिणाबाई चौधरींची. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आपण सध्या भाकर नाही बनवते, आपण सध्या मोदक बनवतोय, पण पीठ भाकरीचंच आहे. तसं म्हणण्यापेक्षा तांदळाचं आहे. चांगलं आहे. आणि ते छान मळून घ्यायचं आहे. कसं याला थोडंसं इलास्टिक बनवायचं असतं ना, कारण आपल्याला पारी हे करायची आहे. तुपाचा डबा घे ना जरा. आपल्याकडे स्टीलचा डबा आहे मम्मी. कप. ज्याच्यामध्ये तूप आहे तो डबा आहे. त्याच्यात आपण तूप ठेवलंय, तो डबा स्टीलचाच आहे. डबा तुपाचा नाही. कशाला पाहिजे तुझा डबा? हाताला लावायला जरा. मस्त मळून घेतलेलं आहे आपण. तरी पीठ थोडंसं चिकटसर आहे म्हणून त्याला तर मला वाटतं तूप लावायचं आहे का. जसं चपातीच्या पिठाला आपण शेवटी थोडंसं तेल टाकतो. हा, ते चपातीच्या पिठाला पण शेवटी तेल का टाकतात असं? सुकू नये वरून, किंवा आता आपण हे करायला वेळ जाईल. वरून तेल तूप असलं की ते पीठ हां, वरून सुकत नाही. सुकत पण नाही. आणि हे बघा, त्याला लगेच असं चकाकी आली मस्त त्या पिठाला. मस्त झालं रे कलर, येलोइश छान. मला वाटतं हापूस असतं तर अजून जास्त येलो झालं असतं, कारण हापूस नॅचरली खूप जास्त कलरने. एकदम केसरी कलर असतो ना. हो, आणि त्याचा अंगाला कलर लागला तरी म्हणजे शर्टला वगैरे व्हाईट तर तो निघत नाही लवकर. मग आता हे मस्त मळून घेतलंय. झालं ना म्हणून. आता आपण बसूया मोदक करायला लगेचच. पीठ सुकवायचं नाही आपल्याला जास्त वेळ. काय केलंस? हे पाणी काढा, ह्याच्यातच उकडायचं. आपण पाणी तापत. पटकन होतील. हो, आणि चाळण आहे ना बाहेरच, चाळण बघायला लागेल. आणि आता आपण घेऊ मोदक वळायला. चला, आपण आलो हॉलमध्ये किचनमधनं. हवा खायला छान मस्त हवा आहे आणि ऊन सुटलं आहे. छान मस्त ऊन आहे आणि हवा सुटली आहे, सॉरी. आणि नाही, मोदक बघून सगळंच विसरायला होतं. त्यांनी वाट्या बनवायला घेतल्यात. ह्याच्यात काय आपल्याला डाळ वाढून घ्यायची? हो, तुला पाहिजे थोडीशी वरण. ना, पुलाव करायचा, त्याची तयारी मी करणार आहे आज. तू करणार येस, मस्त पुलाव करेन मी आज. थोडं तोपर्यंत चिकट कर. नाही, त्याला मी आमच्याकडे खिचडी म्हणतात. ते खिमाट नाही करायचं, मला पुलाव बनवायचा आहे. तर आता यांनी बायकांनी घेतल्यात मोदक करायला. हे काय नवीन नाही. परत तुम्हाला ती रेसिपी म्हणण्यापेक्षा तो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक शेअर करतोच परत एकदा खाली. ह्याच्या साधे जे आपले नॉर्मल उकडे जे मोदक असतात त्यांना साधे म्हणणं फार चुकीचं आहे, पापाची गोष्ट आहे ती. कारण तेच खरे मोदक, हे सगळे त्याचे व्हेरिएशन आहेत. सो आता यांनी सारण भरलं आणि पाकळ्या पाडायला घेतात. पाकळ्यांचा कार्यक्रम इकडे आहे का, अशी जराशी मस्त व्ह्यूमध्ये. जागा चेंज झाली ना. हां ते मोदक बनवायच्या वेळी मी तिकडे बसले होते. हां, चालेल की. माझी बोटं मोठी मोठी आहेत ना, त्यामुळे पाकळ्या जरा कमी. बोटं सगळ्यांचीच मोठी आहेत ना, खाऊन होतात ना. तर बोटं, अच्छा, बोटं तुला ऐकायला येत नाही मोठी का? बोटं बोलली जाडी. मम्मी. काय उगाच आपलं ते. मोदक आज मोदक बनवतं इथे बसून. आणि छान एक मोदक बनलेला आहे. ही वाटी पण ठेवायची उकडायला. मस्तपैकी मोदक बनला आहे. आणि काय पिठात काय फरक पडला म्हणजे याच्याने आंब्याच्या रसाने वगैरे काय? नाही ना, आहे तसंच होतात ना. तुला रे, तिच्या पाकळ्या बघ किती पडतात. एवढा कलर आला तरी भरपूर. मोदकांचा कार्यक्रम सुरू मस्तपैकी बनताय तिकडे. आणि आपले एक प्लेट पूर्ण हे होऊन झाली. मग मी एक शेवटचा एक बनवते इकडे. तू प्लेट बोललास ना. प्लेट नाही, चाळण. आई त्याला हे म्हणजे असं मोदकांनी भरलेलं त्याला पेडन बोलायचे. कसलं काय? पेडन सायकलला असतं. पेडन असं काहीतरी बोलायचे. पेडन. एक पेडन उतरला. आई तर काय, आपण आता सिंगल ठेवते. आई ना याच्यावर असे डबल ठेवून असे करून ठेवायचे मोठ्या पातेल्यात. फाटी वाजवत असेल. हा, म्हणजे एकदाच भरपूर होऊन यायचे ना. तेव्हा कसं एवढं 7-8 लोकांचं कुटुंब, मग ते होय ना. जास्तच आता लागायचं. झाकण काढलंय, ते पाणी जास्त हे नाही होणार ना. उकळलंय ना. हां. आता ठेवूया. हे आपण छान मोदक
ते सगळे करून घेतोय, बघितलं तुम्ही. आणि मोदक पाडायची डिटेल तुम्हाला प्रोसिजर पाहिजे असेल तर जुना आपला उकडीच्या मोदकांचा जो व्हिडिओ आहे तो मी खाली लिंक करतो इकडे, तो तुम्ही बघू शकता. आता मोदक घेऊन मग मी चालली आतमध्ये. वारा मस्त सुटला यार. आणि हे फक्त आपल्या इथे ठेवायचं आहे. त्याला काही केशरची गरज नाहीये. नाही म्हणून लावलेच नाही, कारण ते ऑलरेडी पिवळसर आहेत छान. झाकण. आणि किती वेळ हे ठेवायचे? 15 मिनिट. 15 मिनिट मोदक ठेवायचे चकाकी छान येईपर्यंत. तर आपण डायरेक्ट मोदक झाल्यावरती भेटूया. हे फक्त एवढंच ठेवायचं. हा सेटअप करायचा तुम्हाला. ते नसेल तर तुम्ही हे पण वापरू शकता, पण ह्याच्यासाठी मग आता ह्याच्यात पाणी खूप कमी ठेवायला लागेल, पाणी लवकर होणार. सो आपण ते कुकरला ठेवतो किंवा असं हंडे ठेवायला जे वापरतो असं काहीतरी एक छोटं भांडं ठेवायचं. त्याला रिंग म्हणतात ना, ती रिंग मिळते ना, ही जी आपण आत ठेवली ती, ती रिंग मिळेल तुम्हाला भांड्यांच्या दुकानामध्ये वगैरे. आणि मग अशा पसरटच्या भांड्यामध्ये ती रिंग खाली ठेवून, आता आम्ही आधी तर एक आमची लंगडी होती ती वापरायचो, त्याच्यावरती डायरेक्ट ही चाळण वर बसायची. आणि आता मोठ्या ह्याच्यात ती रिंग ठेवून मस्त ते चांगले स्टीम होऊन येतात. किंवा मग मोदकाचं पात्र पण मिळतं डायरेक्ट, इडलीचं असतं तसं मोदकांचं पात्र सुद्धा मिळतं. सो त्यात पण करू शकता. त्यात 15 मिनटं चांगले मस्त स्टीम करून घ्यायचे. आणि आपण आता डायरेक्ट स्टीम झालेले मोदक बघायला भेटूया. हवा सुटली इथे आता ऐन गरमीमध्ये. आणि स्नेहाने काहीतरी केस कापून आणलं, त्याचं काहीतरी करून ठेवलं असं. हेअरबँड लावायचं म्हटलं. तुझं आहे कुठे ठेवलं जाईल? फेकून दिला माझा मी, तर केस वाढवत नाही. आता परत विचार करते वाढव. आता परत नंतर विचार करून थोड्या वेळाने कापू. मग आता सगळे झालेत मोदक. शेवटचे काय 2 राहिलेत. 1 चाडा राहिला आहे. आणि मग आता झाले आपलं. आणि ते त्याला ठेवून जवळपास 10 मिनटं झाली आपली मस्तपैकी. आता काढू थोड्या वेळाने आणि तुम्हाला डायरेक्ट उकडलेले मोदक दाखवतो मस्त कसे दिसत आहेत त्यातले. मँगो मोदक. केस बघाय अवतार सगळ्यांचे. इकडं जाऊ धावाने पूर्ण. मी चाललं माझा पुलावची तयारी. पुलाव काय ना बेसिक करायचं आपलं. फ्लॉवर जरा होता, त्याला जरा साफ करावा लागला. आणि आपलं गाजर, मटार, टोमॅटो, थोडासा बटाटा, कांदे आणि थोडा बिर्याणी मसाला याचा असा साधासा आपला मस्त एक पुलाव करूया. कांदा जरा असा कॅरेमलाइज करून घेतो, छान लागेल. आणि आपण लागू आता मोदकांच्या तयारीला. मोदकांच्या तयारीला ना, मोदकांच्या खाण्याच्या तयारीला. हो. आता आपण मोदक हे चकचकीत आपल्याला त्याला आता काय करायचं, खालून पाणी मारायचं म्हणजे सुटवतात. तर मस्तपैकी खालून असं थोडं मग पाणी घासून घेते. पाणी लावायचं खालून की ते मोदक जरा इझिली सुटतात छान. थोडं थंड होतं. खूप लावलेलंच आहे. होय, त्यामुळे सुटतील लवकर. त्यामुळे आता काढायचे आणि मस्त आपल्या नवीन नवीन प्लेटवरती ठेवायचे. आणि त्याला 2 मोगऱ्याची फुलं लावायची सजवायला. आहे झाडावरती. नाही तोडायचं मन नाही करत, पण करणार का आपण. सगळे मस्त एकत्र असे हे घेऊ, सगळे उकडून. मग आपण असे ते फोटो काढू त्याचे छान. नैवेद्याला किती ठेवायचे असतात? 11. येस. किंवा 21. आदले मधले नाही झालं नाही. ते आपल्या पोटाला ते असू दे. कलर अशा प्रकारे मग मस्त पिवळा आलाय, छान कलर. काय थोडं आलं तरी. किती झाले हे? 4 4 8. हे 8 मोदक झालेत. आणि हे इथे बरेच आहेत. किती आहेत अजून? 5 13 13 आणि हे 5 18 18 आणि हे 2 20 मोदक झालेत. आपण 11चा नैवेद्य दाखवू, बाकीचे आपण वाटू सूरजकडे वगैरे यांच्याकडे, त्यांच्याकडे वाटू. आणि छान आता आपण बाकीचे मोदक पण अशाच पद्धतीने उकडून घेणार. किती मस्त मोदक झालेत बघा, चकाकी छान आले त्यांच्यावरती. आणि फार गोड दिसत आहेत मोदक. हे लावायला पाहिजे केशर लावायला हवा होता, पण नको. मी म्हटलं की ऑलरेडी त्याला येलो कलर आहे ना, परत केशर कशाला थोडं लावायचं. डार्क येलो आला असता होय ना, बरोबर. तुझं म्हणणं बरोबर आहे. तुझं कधी चुकतं का? तुला का आम्हाला. चला, सर्टिफाईड बर्तन बॅडी आली आमची परत भांडी धुवायला. तुम्ही किती घेता हो भांडी म्हणजे धुवायला? देणार का तू तरच सांगणार आहे. नाही पण तिकडे देणार असशील तर सांग. अरे मला माझा पुलाव करायला घेऊ द्या. चला आपण आता डायरेक्ट खायला भेटूया मोदक. बाय. अशा प्रकारे मंडळी आपले मोदक झालेत सगळे छान. सगळे आपले नुसते वाट बघतात कधी इथं बघ भाऊ. करा, सुरुवात करा. तूप घ्या, फोडा मस्त पैकी. मी विदाउट तूपच खाणार. आतला आणि बाहेरचा सेम कलर झालाय ना. आवर लवकर, मला पण खायचंय. लागली का ब्रह्मानंदी टाळी लागली? मँगो मँगो मोदक फिक्स मस्त आलाय. आलाय का आंब्याचा फ्लेवर प्रॉमिनंट आलाय का ते?
हा 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 मँगो मोदक सुंदर प्रकार हा. मस्त डिटेल्ड रेसिपी आहे, तुम्हाला कळली ती. आणि नीट बघा तुम्ही ती रेसिपी छान आणि फॉलो करा. आणि मी आता एक खातो मोदक. तर आपण घेऊया त्याचं. हो हो पहिलं नुसतंच खाणार मी एक. अच्छा गावात यार क्लास ना क्लास. बोललो ना तो आंबटपणा पाहिजे थोडासा, तर ती मजा येते. अरे पास किती तूप घेतोय. आजचा दिवस माझा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या आता friends खाऊ द्या सोबत. फक्त. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी व्हिडिओ इथंच एंड करतोय. मला मोदक खायचे आता. बाप झालेत मोदक, खाऊन बघा. खरं सांगतो तुम्हाला लय आवडतं. चॅनलला पण सबस्क्राईब करायला लावा. आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. नवीन कुठल्या तरी मोदक घेऊ, नवीन कुठल्या तरी रेसिपीज घेऊ. चला आता बाय, खाऊ द्या आता आता. बाय 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 बाय.